उखाणा नंबर 1. तुळशीचे रोप दिसायला कोवळे, रावांचे रूप श्रीकृष्णासारखे सावळे. उखाणा नंबर 2. विठ्ठलाच्या मंदिरात लांब लांब रांगा, रावांचं नाव घ्यायला मला केव्हाही सांगा. उखाणा नंबर 3. देवाच्या देवळात गोड सनई वाजते, तुमच्या आशीर्वादाने रावांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजते. उखाणा नंबर 4. गणेशाच्या कृपेने सगळे विघ्न पळतात, रावांचं प्रेम पाहून बायका खूपच जळतात. उखाणा नंबर 5. मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड, राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड. उखाणा नंबर 6. लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा, रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा. उखाणा नंबर 7. चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात, रावांचे नाव घेत करते हळदी कुंकाला सुरुवात. उखाणा नंबर 8. तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा, रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा. उखाणा नंबर 9. ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी, रावांच्या मागे 7 जन्म अशीच घेईन मी गिरकी. उखाणा नंबर 10. हळव्याचे दागिने काळ्या कापड्यावर दिसतात उठून, सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून. उखाणा नंबर 11. मकर संक्रांत म्हणून पतंगाने घेतली आकाशात भरारी, मी घेतली रावांसोबत आयुष्यभराची सवारी. उखाणा नंबर 12. तिळगुळ घेऊ आणि गोड गोड बोलू, राव आहेत हौशी खोटं कशाला बोलू. उखाणा नंबर 13. महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज, रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज. उखाणा नंबर 13. तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा, रावांचे प्रेम लाख रुपये तोळा. उखाणा नंबर 15. तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान, रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचा वाण. तर मंडळी, आजचे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.